तर भावांनो नमस्कार, कसे आहात? मी आहे मोरबीला. 2 दिवस झालं माल काही गाडीला भेटलेला नाही. म्हणताना आपली वाघीण बघा उभा आहे इथे. आज बघूया, माल मिळाला तर नक्की 100% भरायला जायचेच. नाही मिळाला तर थांबावं लागणार. आज पण पर्याय नाही, काय करणार. माल न मिळाल्यामुळं 2 दिवस झालं रखडली गाडी. आज होईल असं ऑफिसवालं म्हणतंय. बघूया, झाल्यावर भरायला जाणारच, लवकर भरून निघायचंय. ही आपली वाघीण निवांत पटांगणात उभा आहे, पार्किंगला आहे. थोडा प्रॉब्लेम आलता, ते पण काढून घेतलाय आणि फ्रेश निवांत उभा आहे. हे ड्रायव्हरसाठी आंघोळीला पाणी. हे आमचं लक्की ऑफिस बिल्डिंगमध्ये. ही मोठी भाई पंक्चरवाला, मोठे भाई. ये हमारे ऑफिस वाले सिराज भाई आए हैं. चलो, मग काय नाश्ता तयार झाला. मारला नाश्त्यावर ताव आणि निघालो ऑफिस. तर नाश्ता करून निघालो ऑफिसला वर. ऑफिसवाला आलाय का बघू, आलेला आहे. तर बघूया. बैठे आराम से सिराज भाई. तर भावांनो, 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आता निघालोय भरायला. हे बिल्टी घेतली दोस्त मंडळ. चला, मग काय मारलं ताडर निघालो बरं आहे. हे दोस्त माझे बारशीचा. मग काय निघालो रिपीट भरायला. आता पर्यायच नाही. 2 दिवस थांबलो या, आता थांबून नाही जमणार. तर भावांनो, आता मोरबीमध्ये आलोय आणि मोरबीतून भरायला जोधपूर रोड चाललोय. लय जोधपूर रोड खराब आहे बघा, पाट एवढा खराब आहे की सांगायसारखं नाही. हे बघा मोरबीचं लोकेशन, वैयक्तिक मोरबी बघा. हा मोरबी जोधपूर रोड किती खराब रस्ता आहे. गाडी चालू येत नाही. इकडे गाडी भरायचं म्हणलं की कापाय चालू आहे वाटतंय. इतका रस्ता बाद आहे. गाडी बघा कशी आदळते, इकडून तिकडं तिकडून इकडं. डोकं चलत नाही, इतका रस्ता बाद आहे जोधपूरचा. तर भावांना लावली बघा भरायला. आता 2 दिवस थांबून आता भरायचं पॉईंटला आलोय. के साहब, मेरा मोबाईल नंबर 9130. तर भावांनो, पहिल्या पॉईंटला लोडिंग सुरू झालेली आहे. भाऊ चारा पांगितोय स्टाईल फोटो नाही म्हणून. हे बघा, पहिल्या पॉईंटची लोडिंग चालू झालेली आहे. भाई कितना टाइमिंग लगेगा? 1 घंटा. ठीक आहे. मी आहे आता लोडिंग पॉईंटला आणि पॉईंट बघा किती मोठा आहे इथं. लोडिंग पॉईंट हे बघा. अशी लोडिंग पॉईंट म्हणजे कंपनी, एवढी मोठी कंपनी आहे. हे बघा, माल भरायला चालू आहे, आणायला. एवढी कंपनी बघा, बहुत बढिया. आणि आपली गाडी पहिल्या पॉईंटला चालू आहे भरायला. हे बघा, आपल्या गाडीच्या पायाचे 3 बोल्ट तुटल्यात पाठीमागच्या. अचानक काय मला काही समजेना. आता हे पहिलं बोल्ट घालून गेला. पहिला 1 तुटलेला होता ना, आता 3 झालेत पूर्ण. तिन्ही पण घालून गेला, पर्याय नाही. घालून घेतल्याशिवाय गाडी भरून बोल्ट घालून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नाहीतर हे सगळे तुटल्यावर सगळंच बाजूला पडायचं. नंतर आता पहिलं गाडी भरून घेतो आणि बोल्ट घालून घेतो. भरपूर ऊन पडलं इकडे, लय ऊन जबरदस्त पडतंय. तरी भावांनो, चला भेटूया पुढच्या भागामध्ये. सर्वांनी सबस्क्राईब करा,
लाईक करा, कमेंट करा, ड्रायव्हर भावाला मदत करा. बाय.